एक देश एक निवडणुकीला मान्यता मिळाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। केंद्रीय कॅबिनेटकडून मान्यता मिळाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे। थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यानंतर केंद्र सरकार या संदर्भातली अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे। मात्र आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। एक देश एक निवडणुकीला मान्यता मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। केंद्रीय कॅबिनेटकडून ही मान्यता मिळालेली माहिती सूत्रांकडून मिळते आहे। थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद होणार आहे। वेळेची आणि पैशांचीही बचत होणार आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारने एक देश एक निवडणुकीला मान्यता दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। मागल्या अनेक वर्षांपासून एक देश एक निवडणूक या संदर्भात केंद्र सरकारची चाचपणी सुरू होती, त्यावर चर्चा सुरू होती। देशभरामधून यामध्ये मतमतांतर येत होती आणि यानंतर एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। एक देश एक निवडणुकीला मान्यता मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। केंद्रीय कॅबिनेटकडून या संदर्भातली मान्यता मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भातली अधिकृत घोषणा होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। अधिक माहितीसाठी जाऊया थेट नवी दिल्लीला। आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत। उर्वशी, एक मोठी बातमी आहे। उर्वशी, हो, खूप मोठी बातमी। वन नेशन वन इलेक्शन अशी मंजुरी जी आहे ती दिली गेली आहे कॅबिनेट फुल मीटिंगमध्ये आणि 3 वाजता आता प्रेस कॉन्फरन्स होणार, तेव्हा डिटेल्स कळून येतील। आपण बघितलेलं की कशा प्रकाराने रामनाथ कोविंद यांनी जे आहेत, जे फॉर्मर प्रेसिडेंट आहेत, त्यांच्या अध्यक्षाखाली एक पूर्ण कमिटी बसवली गेलेली आणि त्या कमिटीचं रिपोर्ट सबमिट केलं गेलेला गव्हर्नमेंटला। त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने त्याला गो थ्रू केलं, स्टडी केलं आणि आता वन नेशन वन इलेक्शनला घेऊन मंजुरी दिली गेली आहे। आता ह्या मंजुरीनंतर कशा प्रकाराने याचं इम्पॅक्ट पडतं आहे आणि आपण बघितलं तर खूप सगळ्या गोष्टी याला मॅटर करणार आहेत, स्पेशली द पॅरामीटर्स जे आहेत। कारण की वन नेशन वन इलेक्शन लागू करणं हे इतकं सोपं नाही आहे। 10,000 कोटींचं खर्च लागेल आणि ॲट अ टाईम इतक्या EVM मशीन्स, ॲट अ टाईम इतकी मोठी एक पूर्ण ऑपरेटिव्ह सिस्टम उभी करणं हे खूप मोठं चॅलेंजिंग टास्क असेल। बरोबरच सगळ्या रिजनल पार्टीज किती याला अग्री करतील की नाही हे पण सगळं बघायला पाहिजे। म्हणून आता 3 वाजताच्या प्रेस कॉन्फरन्सवर सगळ्यांचं लक्ष आहे की नेमकं काय डिटेल्स आहेत। वन नेशन वन इलेक्शनला मंजुरी केली गेली आहे, पण याला लागू करून कशा प्रकाराने त्याचं एक्झिक्युशन होणार हे बघण्यासारखं आहे। अगदी उर्वशी, या सगळ्यामध्ये आपण बघतोय 3 वाजता म्हणजे थोड्याच वेळामध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये वन नेशन वन इलेक्शनची घोषणा केली जाऊ शकते, त्याबद्दल काय माहिती मिळते? हो, कॅबिनेट मीटिंगची जी ब्रीफिंग होणार आहे 3 वाजता म्हणजे थोड्याच वेळात, तेव्हा आपण बघितलं तर त्याच्यात अनाउन्समेंट होणार वन नेशन वन इलेक्शनला घेऊन, असं सूत्रांची माहिती कळते। कारण की क्लिअर झालं आहे, पण आता ह्याचे डिटेल्स काय असतील ते बघावे लागतील। रामनाथ कोविंद यांच्या अंडर ही जी कमिटी बसवली गेलेली, त्या कमिटीमध्ये आपण बघितलं तर सगळ्याच डिफरंट जॉनरचे मेंबर्स होते, म्हणजे लीगल बॅकड्रॉपचे, पॉलिटिकल बॅकड्रॉपचे आणि बरोबरच अजून जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडूनही त्यांचे इनपुट्स मागितले गेलेले आणि त्याच्यानंतर एक रिपोर्ट सबमिट केलं गेलेलं। 350 हा रिपोर्ट होता आणि हा रिपोर्ट जेव्हा सबमिट केलं गेलं गव्हर्नमेंटला, तेव्हा आपण बघितलं की गव्हर्नमेंटने त्याला गो थ्रू केलं, स्टडी केलं गेलं आणि हा कितपत आता कसं लागू होतं आहे ते बघण्यासारखं ठरेल। जसं मी सांगितलं, 10,000 कोटींचा खर्च एका ॲट अ टाईम येऊ शकतं आणि इतकं फोर्स म्हणजे वन नेशन वन इलेक्शन म्हणजे इतकं फोर्स आणि इतकी एक ऑपरेशनल सिस्टम उभी करणे हा खूप मोठा चॅलेंजिंग टास्क आहे।